प्रवीण भारती सर आले का? बर, निकाल लागले का आज? टीचर्स, हाँ निकाल यस लागले सर. जिल्हा परिषद. यस सर. यस सर. काही लोक हरले असतील, काही लोक जिंकले असतील, है ना? हाँ. हा. यस सर. अजिबात नाही, चुकीचं आहे. हम्म. सांगतो मी. निकालाचं औचित्य साधून मी इथं भाष्य करतोय. मुलांना या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे, लोकशाही पण समजली पाहिजे. बघा, खऱ्या अर्थानं कोण हारलंय हे म्हणता येत नाही. सगळे जिंकलेले आहेत. कारण ज्याला तुम्ही हारलंय म्हणता त्याला काहीतरी मतदान पडलंय ना? पडलंय का नाही? का त्याला 0 मतदान पडलंय? 10, 5, 4, 3, 1000, 1200 पडले का नाही? यस सर. मग त्याला जर हारलंय म्हणलं आपण, तर ज्या लोकांनी त्यांना मतदान केलं ते हारले का? त्यांनी मतदान केलं, त्यांना त्यांना प्रतिनिधी म्हणून निवडलेला आहे त्या व्यक्तीला. याचा अर्थ 1000 व्यक्तींसाठी तो प्रतिनिधी आहे ना? समजलं का नाही? यालाच लोकशाही म्हणायची. तर म्हणजे मी हारलो आणि मला निवडून दिलं नाही असं त्या उमेदवारांनी देखील म्हणलं नाही पाहिजे. बिकॉज काही लोकांनी तुमच्यावर ट्रस्ट ठेवलेला आहे आणि म्हणून कमीत कमी त्या लोकांनी तुम्हाला प्रतिनिधी म्हणून निवडल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी जिंकलेले आहात. So, खऱ्या अर्थानं हे लोकशाहीची जीत आहे. मग त्या व्यक्तीने देखील प्रतिनिधी म्हणून काम करायचं, फक्त सभागृहामध्ये त्या व्यक्तीला एंट्री नाहीये. बरं, एक चांगलं काम करण्यासाठी, लोकांसाठी काम करण्यासाठी सभागृहात जावं असं काही नाही. कारण त्याचं काहीतरी वजन असल्याशिवाय तो व्यक्ती उभा नाही राहिला ना. तर त्याने त्या व्यक्तीनं म्हणजे आपण जसं काही निवडूनच आलोय या पद्धतीनं वर्तन करायला पाहिजे आणि लोकांना त्या पद्धतीनं सामोरं जायला पाहिजे, त्या पद्धतीनं मदत करायला पाहिजे. मग त्यांचे मुद्दे जिल्ह्यावर नेणे, तालुक्यावर नेणे, त्यांचं प्रतिनिधित्व करणे, हे लोकशाहीची डिमांड आहे, ही लोकशाहीची मागणी आहे, लोकशाही यालाच म्हणतात. त्यामुळं हरला हा विषय नाहीये. त्यामुळे जे काय ज्या उमेदवारांना कमी मतं पडले असतील त्या उमेदवारांनी स्वतः हरलो असं स्वतःला म्हणून घेऊ नये. आणि अर्थात ज्या उमेदवारांना 2 मतं जास्त पडली, 10 मतं जास्त पडली, ज्यांना तिथं जाण्यासाठी अधिकार दिला लोकांनी सपोर्ट केला, ताकद दिली, त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडलं, त्यांची देखील जबाबदारी आहे. ज्यांनी आपल्याला मतदान नाही केलं तर लोकशाहीच्या जे काही नियमावलीप्रमाणे, लोकशाहीच्या प्रथेप्रमाणे, लोकशाहीच्या नैतिकतेप्रमाणे ज्याने मतदान दिलं त्याचाही प्रतिनिधी तोच आहे आणि ज्याला नाही दिलं त्याचाही प्रतिनिधी बाय डिफॉल्ट तोच आहे. मग या ठिकाणी आपण सगळ्यांचा प्रतिनिधी आहे असं समजून त्या व्यक्तीने देखील जबाबदारीने वागलं पाहिजे, अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. सगळ्या जिंकलेल्या उमेदवारांचं अभिनंदन आणि इतर जिंकलेल्या उमेदवारांचं देखील अभिनंदन. समजलं का नाही? मी सांगितलेल्या पद्धतीनं जिंकलेल्या उमेदवारांचं देखील अभिनंदन. समजलं का मुलांनो? येस ऑर नो? तुम्हाला समजलं का? डिड यू अंडरस्टँड Yes, sir. Yes, ऑफ sir. द रियल मीनिंग ऑफ democracy? This is the real meaning of democracy. Okay, having discussed some points about democracy, let us go ahead. चला. चला, वाक्य पुढचं क्वेश्चन आपलं काय चेंज द व्हॉइस टॉपिक आहे आपला.
चेंज द वॉइस. कोणता टेन्स चाललाय? ऑफकोर्स सिंपल प्रेझेंट, बरोबर आहे का? त्याच्यामधला ऍक्टिव्हचा फॉर्म्युला आहे, काय आहे? सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म, ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप, दिस फॉर ए ग्रुप, और सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म त्याला यस और एस प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट, दिस फॉर बी ग्रुप. आणि दोघांसाठी पॅसिव्ह वॉइस आहे. कसा आहे? ऑब्जेक्ट अगोदर आहे, नंतर एम इज आर प्लस रिमेनिंग पार्ट प्लस बाय सब्जेक्ट. पॅसिव्ह वॉइस मध्ये कधी कधी तुम्हाला बाय सब्जेक्ट हा भाग दिलेला देखील नसतो. ऑल राईट. चला सांगा बरं मला एखादा क्वेश्चन. टेल मी एनी क्वेश्चन. सांगा ना क्वेश्चन मला. हम्म? बघा, काय नंबर आहे? व्हॉट वॉज लास्ट नंबर? कालचा लास्ट नंबर काय होता? 57. 58 होता का? 57 होता का? 57 सर. कालचा लास्ट. ओके, मग आता 58 आहे. ऑल राईट. आता सांगितलं का तू? विद्यार्थी भाषण का करत नाहीत, समजा हे वाक्य आहे. चला, ह्याचं काय करायचं आपल्याला? चेंज व्हॉइस करायचं. काय करायचंय? व्हॉइस आपल्याला चेंज करायचं आहे. तर पहिली स्टेप काय? काय पहिली स्टेप? ओके फाईन. हे वाक्य इंग्लिश मध्ये कसं दिलं असेल तुम्हाला सांगतो. कसं दिलं असतंय? वाय डू, तुम्हाला सांगता येते का सांगा? स्टुडंट नॉट डिलिव्हर स्पीच. विद्यार्थी भाषण का करत. ठीक आहे. आता याचं आपल्याला काय करायचंय? व्हॉइस चेंज करायचंय. मग हे वाक्य ऍक्च्युअली आहे कोणत्या व्हॉइस मध्ये हे समजण्यासाठी पहिली स्टेप काय करायची? या सेंटेन्सचं सिंपल सेंटेन्स मध्ये कन्व्हर्जन करायचंय. बरं, सिंपल सेंटेन्स मध्ये कन्व्हर्जन करताना याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत त्यातल्या काढावं लागतील आपल्याला. एक तर नॉट काढावं लागेल आणि क्वेश्चन काढावं लागेल आणि त्या सेंटेन्सला सिंपल फॉर्मॅट मध्ये आणावं लागेल. बरोबर. डू आहे, लक्षात घ्या. जर पॅसिव्ह वॉइस असतं तर ॲमिजार असलं असतं. एम आय राईट? पॅसिव्ह वॉइस असतं तर ॲमिजार आणि थर्ड फॉर्म असला असता. कारण का आपण शिकतोय काय? सिंपल प्रेझेंट टेन्स. काय शिकतोय? सिंपल प्रेझेंट टेन्स. मग पॅसिव्ह वॉइस मध्ये काय असलं असतं? ॲमिजार प्लस काय? थर्ड फॉर्म असला असता की नाही? इथं ॲमिजार पण नाही आणि थर्ड फॉर्म पण नाही. फर्स्ट फॉर्म आहे, डिलिव्हर. टू डिलिव्हर फर्स्ट फॉर्म आहे. मग याचा अर्थ कोणता वॉइस असणार आहे हा? ऑफकोर्स ऍक्टिव्ह वॉइस. स्टुडंट्स आहे बघा. म्हणजे काय? ए ग्रुप आहे का बी ग्रुप आहे? तर ए ग्रुप आहे. ए ग्रुप प्रमाणे आपल्याला याचं कन्स्ट्रक्शन करावं लागेल. चला, निगेटिव्ह वगैरे काढा, वाय काढा, डो पण निघेल, नॉट पण निघेल. काय आलं शिल्लक मग सांगा? Students deliver speech. Student deliver speech. स्टुडंट्स डिलिव्हर स्पीच. काय डाऊट आहे कोणाला? तर या वाक्याचा हा निगेटिव्हचा क्वेश्चन फॉर्मॅट आहे. करेक्ट.
आता आता मला सांगा, हे ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे? आता क्लिअरली समजलं सर, हे ऍक्टिव्ह आहे. याचा अर्थ हे ऍक्टिव्हच आहे, कारण याच आपण हे सिंपल फॉर्मॅट लिहिलेलं आहे, पॉझिटिव्ह फॉर्मॅट. बरोबर, पॉझिटिव्ह सिंपल सेंटेन्स फर्स्ट वालं. चला आता याचा आपण पॅसिवाइज करू. चला सांगा बरं, कसं पॅसिवाइज करायचा? यू ऑल नो लाईक दिस. यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सब्जेक्ट आहे आपल्याकडं, हा मेन वर्ब आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. चला या ऑब्जेक्ट अगोदर सांगा बरं. Speech Speech is delivered by student. delivered by students. दॅट्स इट, फुल स्टॉप. हा झाला पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्हचा पॅसिव्ह केला, व्हॉइस चेंज झाला. परंतु हे आन्सर आहे का? नाही आहे. रिक्वायर्ड फॉर्मॅट काय आहे? व्हॉट इज द रिक्वायर्ड फॉर्मॅट? फॉर्मॅट इज WH क्वेश्चन पाहिजे आणि निगेटिव्ह पाहिजे. चला याला निगेटिव्ह करू, अगोदर निगेटिव्ह करू. चला करायचं निगेटिव्ह. Speech is हा, not delivered by student. स्पीच इज नॉट डिलिव्हर्ड बाय स्टुडंट्स. बर, आता निगेटिव्ह झालं. आता आपल्याला याचं काय करायचंय? WH क्वेश्चन बनवायचा आहे. WH क्वेश्चन कसा बनवायचा आहे? निगेटिव्हचा. निगेटिव्ह तर बनवलंच आपण, WH क्वेश्चन बनवायचा आहे. बरं, WH क्वेश्चन बनवायला काय करावं लागेल आपल्याला? ह्याला सुरुवातीला घेऊन जाऊन आपल्याला याचा वर्बल क्वेश्चन बनवावं लागेल. WH शब्द तोच वापरायचा आहे, मग त्याला तेवढी जागाच ठेवा आणि वर्बल क्वेश्चन इथून लिहायला चालू करा. इज सांगा. Is speech not delivered by students? बघा, Not delivered full लक्षात by. ठेवा. Very good. फक्त आपण हेल्पिंग वर्ब सुरुवातीला लिहितोय आणि बाकी अख्खचे अख्खं वाक्य याच सिरियलनं, याच क्रमानं आपण संस्कृत देतोय. सिरियल आपण बदलत नाहीये. ठीक आहे. सो इज सिक्वेन्स बदलत नाहीत, रादर सिक्वेन्स वी डोंट चेंज. सो इज इथं लिहिलं, एरिया लिहायचं आपल्याला. आणि स्पीच बघून बघून लिहितोय बघा. नॉट नॉट लिहिलं, पुढं डिलिव्हर्ड बाय स्टुडंट. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? इथपर्यंत सगळ्यांना समजलं? समजलं का? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. झालं का? उत्तर झालं का? आपलं उत्तर आलं का? उत्तर आलं का मग? No, sir. आलं का नाही? हम्म, आलं का नाही? नो म्हणतंय का? तर WH शब्द लिहायचं राहिलं ना, मग काय होईल इथं? वाय. वाय इज स्पीच नॉट डिलिव्हर्ड बाय स्टुडंट. आता हे उत्तर करेक्ट आहे. आलं का? सो याचा रिक्वायर्ड पॅसिव्हाइज हा आहे. मात्र आपल्याला सपोर्ट कोणाकोणाचा घ्यावा लागला? अगोदर सेंटेन्स सिंपल बनवावं लागलं, त्याला पॅसिव्हाइज बनवावं लागलं, त्याला पुन्हा निगेटिव्ह बनवावं लागलं, त्याचा वर्बल क्वेश्चन बनवावा लागला. आणि वर्बल क्वेश्चनच्या अगोदर WH शब्द जो ओरिजिनल वाक्यात होता तोच ठेवावा लागला. म्हणजे या सेंटेन्सचं हे व्हॉइस चेंज झालं, म्हणजे ऍक्टिव्ह असेल तर पॅसिव्ह झालं. येस ऑर नो? समजलं का नाही? Yes, sir. Yes, sir. ऑल राईट. चला सांगताय असं एखादं वाक्य तुम्ही. आ बघा, पहिली वाक्य, विद्यार्थ्यांकडून, बघा वाक्य, बघा वाक्य बघा. किती विद्यार्थ्यांकडून वाक्य अनेक आहेत बरं काय, सांगण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे किती विद्यार्थ्यांद्वारे
हे वाक्य इंग्लिश मध्ये कसं असलं असं सांगताय का तुम्ही? कॅन यू ट्राय टू टेल? बाय हाऊ मेनी स्टुडंट्स, हा पुढे बोला. बाय हाऊ मेनी स्टुडंट्स, हा काय सांगा बरं. Sentence is sentence. आपण थांबा, सांगण्याचा प्रयत्न काय करू, सांगितलं तर म्हणून हा सांगितलं जातं. हे पण वाक्य घेऊ थांबा, कारण का हे जास्त डिफिकल्ट लेवल पुढची आली. वाक्य सांगितली जातात, वाक्य सांगितले असं घेऊ आपण. चला, किती विद्यार्थ्यांकडून वाक्य सांगितली जातात? हा बाय हाऊ मेनी स्टुडंट्स, हा इज वाक्य आहेत ना, अनेक आहेत, अनेक वाक्य आहेत, कारण वाक्यांसाठी आपल्याला वापरायचं आहे. सॉरी, आर sentences told. By how many students are sentences told? ते कसं आलं असतं वाक्य? बाय हाऊ मेनी स्टुडंट्स sentences telling किंवा telling sentences telling is tried. आणि खऱ्या अर्थानं सेंटेन्सेस आर ट्राईड असं चाललं असतं. सेंटेन्स टेलिंग म्हणल्यावर इज ट्राईड सेंटेन्स वाक्य सांगणं असं जातं. ठीक आहे. बाय हाऊ मेनी स्टुडंट्स आर सेंटेन्सेस टोल्ड. बर, हे ओरिजिनल वाक्य आहे. याचं आपल्याला काय बनवायचं आहे? व्हॉइस चेंज करायचंय. तुम्हाला काय दिलं जाईल इथं? चेंज द व्हॉइस, चेंज द व्हॉइस, या वाक्याचा व्हॉइस बदला. बर, मला सांगा बरं, तुम्हाला क्वेश्चन मध्ये असेल तरी तुम्हाला अंदाज लावता येतो का कोणतं वाक्य असेल हे? अंदाज लावता येतो का? पॅसिव्ह व्हायचे. कशामुळे सांगा? Passive voice कशामुळे सांगा? आर आलंय, पुढे काय आलंय? main Third form. third form. येस, इज आर प्लस थर्ड फॉर्म आलाय, याचा अर्थ सिंपल प्रेझेंट टेन्स, ते पॅसिव्ह व्हायचंय. मग आपल्याला काय करावं लागेल आता? एकतर डब्ल्यू शब्द काढला लागेल यातला सिंपल सेंटेन्स बनवायला. हे डब्ल्यू शब्द आहे. मग साधं वाक्य बनवा. साधं वाक्य कसं बनेल सांगा बरं? Sentences are told. क्या बात आहे, व्हेरी गुड. सेंटेन्सेस आर टोल्ड. काय तर राहिलंय? सेंटेन्सेस आर टोल्ड. काय राहिले बघा इथं, बघा, सेंटेन्सेस आर टोल्ड बाय सब्जेक्ट राहिले ना, By बघा students. इथं. By बाय students. स्टुडंट, बघा इथं स्टुडंट पण आलंय आणि बाय पण आलंय. सो बाय, ऍक्च्युली यातला प्युअर डब्ल्यू शब्द काय होता? हे बघा, तुम्ही बघा, हाऊ मेनी हा डब्ल्यू शब्द आहे, मात्र हाऊ मेनी एकटा येत नाही, तो त्याच्याबरोबरच्या सब्जेक्टला पण घेऊन येतो. बाय स्टुडंट शिल्लक राहिले ना शेवटी. हाऊ मेनी डायजेस्ट, डायजेस्ट मध्ये काय घेतलं होतं आपण? तो सब्जेक्ट घेतला होता. सब्जेक्ट ठेवा मग इकडे परत आपला, बाय स्टुडंट्स. समजतंय का? येस ऑर नो? Yes, sir. येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. ओके. Yes, sir. सेंटेन्सेस आर टोल्ड बाय स्टुडंट्स. हे ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे? ऑफकोर्स पॅसिव्ह आहे.
ते मला सांगितलं होतं. अर्थात हे दोन्ही पॅसिव्हच आहेत आणि याच वाक्याचा आपण सिम्पल सेंटेन्स लिहिलंय. बरं, आता काय करायचंय? आता या वाक्याचं व्हॉइस चेंज करायचंय. म्हणजे कोणतं करायचं आता व्हॉइस? ऍक्टिव्ह व्हॉइस करायचंय. ऍक्टिव्ह व्हॉइस करायचं म्हणजे कोणतं करायचंय? हे करायचंय. ते पॅसिव्ह आहे, ही बाजू ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह मध्ये पुन्हा एकदा बघायचं, सब्जेक्ट कोणता आहे? ए ग्रुपचा का बी ग्रुपचा आहे? सब्जेक्ट कोणता आहे? ए ग्रुपचा का बी ग्रुपचा? A. स्टुडंट ए ग्रुपचा आहे. Group. ए ग्रुप प्रमाणे फॉर्मेट बनवा. चला काय होईल मग? Students स्टुडंट, tell sentences. येस, स्टुडंट टेल. मेन Student. वर्ब सेंटेन्सेस ऑब्जेक्ट आहे. दॅट्स इट. स्टुडंट टेल सेंटेन्सेस. आता इथं आपल्याला पॅसिव्ह बनवायचं. सॉरी, काय बनवायचं आता? आता इथं बनवायचं आपल्याला हाऊ मेनीच्या साह्यानं आपल्याला काय बनवायचं आहे? डब्ल्यूएच क्वेश्चन बनवायचा आहे. निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह क्वेश्चन बनवायचा ना. येस ऑर नो? पॉझिटिव्ह क्वेश्चन बनवायचा आहे. बरं, क्वेश्चन बनवायचा म्हणजे आपल्याला काय पाहिजे? वर्बल क्वेश्चन पाहिजे. येस ऑर नो? डब्ल्यूएच क्वेश्चन बनवायचं म्हणजे आपल्याला काय पाहिजे? Verbal. वर्बल नाही रे, वर्बल क्वेश्चन पाहिजे. आर सायलेंट आहे. ठीक आहे. मग वर्बल क्वेश्चन कसा होईल सांगा? सांगा, बनवायचा वर्बल क्वेश्चन. डू Do students tell sentences? स्टुडंट टेल सेंटेन्सेस. थांबा, लिहू नका, माझ्यावर लिहू नका, कारण याच्यामध्ये काहीतरी आपला बदल करायचा आहे. इथं क्वेश्चन मार्क दिला. ठीक आहे, काहीतरी बदल करायचा. याला डू वापरायचंय, याला डू वापरायचंय, याला काय वापरायचंय? डन. आता बघा रे, इथं काय लफडं होणार आहे बघा. तुम्हीच सांगायचं मला. आता याला आपल्याला काय करावं लागेल? हाऊ मेनी स्टुडंट तिकडे घ्यावं लागेल की नाही? येस ऑर नो? Yes, sir. हाऊ मेनी असल्यामुळे स्टुडंट तिकडे घ्यावं लागणार आहे. आपण हे काय करू बघा, हे इकडे घेतल्यास काय होईल सांगा? असं होईल मग. आता By how हाऊ many students do tell sentences? हे बाय कशाला लिहिले? नको बाई. हाऊ मेनी, इथं बायचा काय संबंध आहे? बाय नाही, इथं बाबा आहे. हाऊ मेनी स्टुडंट. How many हा, students do tell sentences? डू डू टेल सेंटेन्सेस. हाऊ मेनी स्टुडंट्स डू टेल सेंटेन्सेस. वाक्य बरोबर आहे का? लिहू नका. बरं, लिहिलं तरी लिहावंच लागेल तुम्हाला. समजा हे एवढ्या स्टेप लिहावं लागतील. वाक्य बरोबर आहे का? येस ऑर नो? वाक्य बरोबर आहे का? सांगा रे. का नो? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. कोण आहे? येस सर. मूर्ख आहे का तुम्ही लोक? दिसत आहे का तुम्हाला? शिकवलं होतं ना तुम्हाला? करीना कपूर शिकवलं का नाही? हे डायरेक्ट येतं का बरोबर? हे डायरेक्ट आमने सामने येऊ शकतात का? डू आणि टेल. जो आपण No. बाहेरून आणलेलं आहे. मग हे असं मारायचं काट का? इथं भांडणं होतील ना. इकडे बघा, इकडे कुठं डू आलं बघा. डू स्टुडंट मध्ये आलेलं आहे, नॉट पण आलेलं आहे आणि परत डिलिव्हर आलेलं आहे. डू आणि मेन वर्ब डायरेक्ट आमने सामने येत नाही, कारण का डू आपण बाहेरून उचलून आणलंय उधार. ठीक आहे, मधलं क्रियापद भांडणं करेल त्याबरोबर. मी तुम्हाला शिकवलेलं आहे. शिकवलं का नाही? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. मॅडम, मग काय लिहायचं सांगा? चला, रिराईट दिस, करेक्ट दिस, कम ऑन. बोला. How many students? हाऊ मेनी स्टुडंट्स. बोला बोला. हा, बोला ना रे. डू काढावं लागेल ना आपल्याला. टेल सेंटेन्सेस. समजतंय का नाही? शिकवलं होतं तुम्हाला. जर डब्ल्यूएच शब्दामध्ये सब्जेक्ट गेला तर त्यावेळेला डू डज डिड ना डब्ल्यूएच क्वेश्चन बनत नाही. सांगितलं होतं का नव्हतं? येस ऑर नो? Yes, sir. सांगितलं होतं का? हा हा. तर डू आणि टेल म्हणजे काय? डू डज बरोबर मेन वर्ब डायरेक्ट आमने सामने येत नाही, त्यांची भांडणं होतात. म्हणून आपण काय करायचं? डूला म्हणायचं तू पळून जा, तुझी काही गरज नाही. आमच्या स्वतःच्या घरच्या वर्बवर आम्ही भागवून घेतो. तू नसेल तरी चालतंय. समजतंय का? येस ऑर नो? म्हणजे
याचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस काय आहे, तर हे पॅसिव्ह व्हॉइस आहे. हे बाय का आलं होतं, तर ते सॉरी याचं करेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस हे आहे. दिस ऍक्टिव्ह व्हॉइस. ओरिजिनल वाक्य आपलं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होतं. हे बाय का आलं होतं, कारण का ते पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य होतं म्हणून बाय आलं होतं. ठीक आहे. ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये बायची गरज नाही. मेन कोणता डब्ल्यूएच शब्द आहे, हाऊ मेनी हा डब्ल्यूएच शब्द आहे. समजतंय का तुम्हाला? डू यू अंडरस्टँड? Yes, sir. Mr. Jeffrey? Okay, let's go ahead. चला सांगा बरं असं एखादं वाक्य. एखादं वाक्य सांगा. कॅन यू ट्राय टू टेल सच सेंटेन्स? एखादं वाक्य सांगण्याचा प्रयत्न करता तुम्ही. चला सांगताय. काही मुले ऑनलाईन क्लास का करत नाहीत? व्हेरी गुड. बघा वाक्य बघा. सेंटेन्स नंबर 6060. काही मुले ऑनलाईन लेक्चर का करत, त्याने सांगितल्याप्रमाणे देतो मी, करत नाहीत म्हणजे काय, इंग्लिश मध्ये काय लिहावं लागेल बघू आपण. चला. कॅन एनिबडी ट्राय टू टेल मी वाय, का पासून चालू होईल आपलं वाक्य, बरोबर. वाय डू सम स्टुडंट्स नॉट अटेंड, करणे म्हणजे इथं काय, हजर राहणे, अटेंड करणे. अटेंड ऑनलाईन लेक्चर. समजा हे ओरिजिनल वाक्य आहे, तुम्हाला सांगितलं चेंज द वॉइस. सगळ्यात पहिलं काय करावं लागेल आपल्याला, याचं सिम्पल सेंटेन्स बनवावं लागेल. आता तुम्हाला क्लिअर दिसतंय, डू आलंय, फर्स्ट फॉर्म आलाय, डू आहे, फर्स्ट फॉर्म आहे. कोणता वॉइस असेल, कोणता आयडिया आलीच आहे, हा नक्कीच ऍक्टिव्ह वॉइस असेल सर, बरोबर. बर, आता इथं आपण सिम्पल सेंटेन्स बनवू. वाय काढा. बर, डू पण काढायचे आपल्याला. हा सांगा. सॉरी सांगा वाक्य, तुम्ही सांगा. Some students attend online. व्हेरी गुड. सम स्टुडंट्स अटेंड ऑनलाईन लेक्चर. काय काय काढलं आपण, डू काढलं, नॉट काढलं, बरोबर. आणखीन काय काढलं, वाय पण काढलं आणि सिम्पल सेंटेन्स बनवलं. ओके, फुल स्टॉप आहे, क्वेश्चन नाही आहे. कोणता व्हॉइस आहे हा, तुम्ही व्हॉइस पण ओळखलेला आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. आता इथं काय करायचं आपल्याला, पॅसिव्ह व्हॉइस बनवायचंय. पॅसिव्ह व्हॉइस बनतो आपल्याकडे काय काय असलं पाहिजे, सब्जेक्ट आपला समजला पाहिजे, दिस युअर सब्जेक्ट. वर्ब समजला पाहिजे, दिस युअर वर्ब. आणि कशाबद्दल बोलतोय, तर ऑनलाईन लेक्चर बद्दल बोलतोय, दॅट इज युअर ऑब्जेक्ट. चला या ऑब्जेक्ट इकडं, या फॉर्मॅट मध्ये सांगा झाला. online lecture is attended by some students. व्हेरी गुड. ऑनलाईन लेक्चर इज अटेंडेड आणि बाय सब्जेक्ट. बघा, ऑनलाईन लेक्चर इज अटेंडेड, थर्ड फॉर्म. आता डायजेस्ट केलेले तुम्ही इथं, मेन वर्ब थर्ड फॉर्म प्लस डॅश डॅश आणि प्लस बाय सब्जेक्ट असेल. चला, अटेंडेड बाय सम स्टुडंट्स. झालं का पॅसिव्ह व्हॉइस आपलं इथं, सिम्पल सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आलं का, येस ऑर नो. Yes, sir. आता आपल्याला काय करायचंय, वायच्या अर्थानं आपल्याला डब्ल्यूएच क्वेश्चन करायचा आहे. डब्ल्यूएच क्वेश्चन करायसाठी आपल्याला काय पाहिजे, चला, इज इकडे घ्यायचं. इज ऑनलाईन लेक्चर
attended by some students. मुद्दाम मी पहिलं इज हे स्मॉलच ठेवलेलं आहे, कारण आपला याचा उपयोग करून वायच्या अर्थाचा डब्ल्यूएच क्वेश्चन बनवायचा आहे. बर, याचा मला डब्ल्यूएच क्वेश्चन बनवायचा म्हणलं काय करावं लागेल आपल्याला? याच्या अगोदर काय लिहावं लागेल? W कोणता? वाय. Y. मग लिहून टाका वाय इथं. वाय इज ऑनलाईन लेक्चर अटेंडेड बाय सम स्टुडंट. याचा अर्थ तर या, बोला. इथं वरती नॉट लागल. एकदम करेक्ट, एकदम यू आर राईट. मग काय करावं लागलं त्याला? निगेटिव्ह बनवू आपण. मग चला आपण आणखीन एक लाईन वाढू. इज ऑनलाईन लेक्चर नॉट. काय होईल आपलं इथं? इज ऑनलाईन लेक्चर नॉट. इथं आपल्याला निगेटिव्ह पण करायचंय. चला अगोदर निगेटिव्ह करू. चला ठीक आहे, एक स्टेप वाढू द्या, गडबड नको. चला काय होईल? ऑनलाईन लेक्चर attended by some students. is not attended by some students. Clear? Yes or no? आता याचा वर्बल क्वेश्चन करू. चला काय होईल? इज, बोला आता. Not attended by some students. Online attended by some students. not attended by some students. Did you get it? आता हा आपला वर्बल क्वेश्चन तयार झाला निगेटिव्ह मध्ये, परंतु आपलं उत्तर आलं का? तर आन्सर इज नो. काय करावं लागेल आपल्याला? डब्ल्यूएच वर्ड ठेवून डब्ल्यूएच क्वेश्चन बनावं लागेल. ठेवा मग हा डब्ल्यूएच वर्ड. काय होईल मग? वाय इज. आलं का आता? येस ऑर नो? तर या ऍक्टिव्ह व्हायचं हे करेक्ट पॅसिव्ह व्हायचं आहे. ठीक आहे. सो प्लीज व्यवस्थित याच स्टेप मध्ये लिहून घ्या आणि होमवर्क पण याच स्टेप मध्ये करायचा आहे. शॉर्टकट मध्ये होमवर्क करायचा नाही. परवा कोणतरी काय केलं, हे क्वेश्चन लिहिला आणि याच्यावरून डायरेक्ट हे लिहिलं. अरे एवढं आपण शार्प झालो का लगेच? प्रत्येक स्टेप लिहिली पाहिजे तुमच्या होमवर्क मध्ये. ठीक आहे. चला लिहून घ्या सगळे वाक्य व्यवस्थित, काहीच गडबड करू नका. नो गडबड प्लीज. बघा पालकांना, त्या होमवर्क हे विद्यार्थ्यांना शिकवण्याचं माध्यम असतं. म्हणजे किंवा जो अभ्यास असतो हा अभ्यास विद्यार्थ्याला जीवनामध्ये लहान सहान गोष्टी बघायला शिकवतो. तसं म्हणजे प्रत्येक गोष्ट कशी स्टेप बाय स्टेप विचार केले पाहिजे. तसं आपल्या जीवनामध्ये कळत न कळत आपण वेगवेगळे प्रोजेक्ट हाताळत असतो आपल्या लाईफमध्ये. मग वेगवेगळे इन्सिडन्सेस असतील, वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतील, वेगवेगळे प्रोग्राम्स असतील, काही लाईफच्या स्टेजेस असतील. प्रत्येक गोष्टीमध्ये त्या स्टुडंटच्या ब्रेनला असं ट्रेनिंग झालं पाहिजे की त्या प्रत्येक गोष्ट करताना सो द स्टुडंट्स मस्ट बी एबल टू, त्या सॉरी मराठी हो पालक ऐकतायत ना. हा, तर विद्यार्थ्याला अशा प्रकारे शांततेनं स्टेप बाय स्टेप विचार करण्याची सवय त्याच्या ब्रेनला लागली पाहिजे. आणि लहान लहान सहान गोष्टींना महत्व याच्यामुळे देणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये ज्या वेगवेगळ्या घटना घडतात किंवा जे काही आपण गोष्टी करत असतो, परफॉर्मन्सेस देत असतो, त्या ठिकाणी देखील अशा लहान लहान गोष्टींना त्या उद्याच्या नागरिकाकडून, उद्या या विद्यार्थ्याचा जो नागरिकामध्ये रूपांतर होणार आहे त्या नागरिकाकडून त्या विद्यार्थ्याकडून उद्या प्रत्येक गोष्टीला, लहान सहान गोष्टीला महत्व दिलं गेलं पाहिजे. तो ऍक्च्युअली शैक्षणिक गोष्टीतील एक महत्वाचा उद्देश असतो. समजतंय का? पालक लोक कोणीतरी मला होकार द्या. कोणी पालक असतील आजूबाजूला तर.
जेणेकरून मला समजेल की पालक देखील शेजारी आहेत. योग्य आहे का? पालक लोक नसतील तर पालक लोकांनी कधी कधी बाजूला बसणं गरजेचं आहे. इट इज नेसेसरी दॅट द पॅरेंट्स. ओके, शॅल वी हॅव पॉज? Yes, sir. We will have pause. We'll have Okay. pause. Okay, thank you. Bye bye.